प्रत्येक स्त्रियांना पडलेला प्रश्न, आज मुलांना डब्याला काय द्यायचं किंवा त्यांना नाश्त्याला काय द्यायचं, ते पौष्टिकही असलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात जर ते झटपट बनणारं असेल तर खूपच छान. तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. आज आपण फक्त 1 कप मुगाच्या डाळीपासून 4 ते 5 जणांसाठी नाश्ता बनवू शकतो आणि तोही फक्त 10 मिनिटात बनवून तयार. त्यासाठी 1 कप मुगाची डाळ ही 2 ते 3 तासासाठी सोक करत ठेवायची. सकाळी बनवायचा असेल तर तुम्ही रात्री सोक करायला ठेवायची. सोक झालेल्या मुगाच्या डाळीचं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि ती डाळ आपण मिक्सी जारमध्ये काढून घ्यायची. मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतात आणि सर्वात महत्त्वाचं ही आपल्याला पचायलासुद्धा खूप हलकी असते. मिक्सी जारमध्ये डाळीसोबतच काही हिरव्या मिरच्या, आपण जेवढं तिखट खातो त्यानुसार, आणि छोटा आल्याचा तुकडा आणि चवीनुसार मीठ ॲड करून फक्त अर्धा वाटी पाणी ॲड करून घ्यायचं. त्याला जास्त पातळ बिलकुलही करायचं नाही आणि आपण थोडीशी हळद, फक्त रंग चांगला यावा त्यासाठी, आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट बनवून तयार करायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. हे बॅटर बनवून तयार आहे. आता ह्याच बॅटरमध्ये आपण काही बेसिक मसाले ॲड करूयात. जसंच अर्धा चमचा जिरेपूड ॲड केली आणि 1 चमचा लाल तिखट. हे थोडं काश्मीरी लाल तिखट आहे, जास्त तिखट नसतं. आपण ऑलरेडी हिरवी मिरची ॲड केलेली आहे, त्यामुळे लाल तिखट थोडंसं बेतानीच ॲड करायचं. आणि थोडंसं गरम मसाला. ह्या ठिकाणी तुम्ही पावभाजी मसाला वापरला तरीसुद्धा खूप छान लागतो. आणि कोथिंबीर आणि आपल्या आवडीच्या काही भाज्या ॲड करायच्या. जसंच मी ह्या व्हिडिओमध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च आणि गाजरसुद्धा किसून ॲड केलेला होता. ह्या ठिकाणी तुम्ही थोडंसं बीट, पत्तागोबी ॲड केली तरीही चालतं किंवा घरी असलेली कोणती पण भाजी आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करून त्याला मिक्स करून घ्यायचं. ह्या ठिकाणी तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्यायचं. ऑलरेडी आपण बॅटर बनवतानासुद्धा मीठ ॲड केलेलं होतं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटासाठी त्याला झाकून ठेवायचं. त्यामुळे सर्व मसाले एकमेकांमध्ये छानपैकी एकजीव होतील आणि त्याचा फ्लेवरसुद्धा खूप चांगला आपल्या नाश्त्यामध्ये उतरेल. 5 मिनटं झाकून ठेवेपर्यंत आपण ह्याच्यासाठी एक छान चटपटीत अशी चटणी बनवूयात. चटणी बनवण्यासाठी एका छोट्या चटणी जारमध्ये थोडीशी फ्रेश कोथिंबीर आणि थोडासा पुदिना जर घरी असेल तर तो ॲड करा, छान लागतो. आणि मीठ आपल्या चवीनुसार आणि थोडीशी साखर. साखरेमुळे चटणी गोड होत नाही, पण तिखट, आंबट, गोड असा फ्लेवर बॅलन्स होतो. आणि त्यासोबतच हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार. मी ह्या ठिकाणी फक्त 2 हिरव्या मिरच्या ॲड केल्या होत्या आणि 1 चमचा आपण त्यामध्ये धना डाळ वापरायची. ह्यालाच फुटाण्याची भाजकी डाळ किंवा डाळवंसुद्धा म्हणतात. सोबतच अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आणि थोडंसं लिंबू पिळायचं. त्यामुळे चटणी छान अशी चटपटीत, तिखट, आंबट, गोड अशी लागते. आणि ह्या रेसिपीमध्ये ही चटणी सर्वात महत्त्वाची आहे. आणि थोडंसं गरजेनुसार पाणी ॲड करून मिक्सी जारमधून त्याची अशी पेस्ट बनवून तयार करायची. अशा प्रकारची चटणी आपण सँडविचसाठी सुद्धा वापरू शकतो. आता 5 मिनटं झालेले आहेत. बॅटरलासुद्धा आपण व्यवस्थित रेस्ट दिली होती आणि आता तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. गरज असल्यास थोडंसं पाणी ॲड करायचं. आता ह्या ठिकाणी अर्धा चमचा इनो किंवा खायचा सोडा ॲड करून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे आपलं बॅटर हे फ्लफी होणार आणि रेसिपीसुद्धा खूप छान जाळीदार होणार. जर तुम्हाला इनो ॲड नसेल करायचं तर तुम्ही स्किपही करू शकता. फक्त बॅटरला छान अशी जाळी पडणार नाही, पण खाण्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही. तर ह्या ठिकाणी छोट्याशा पॅनमध्ये अर्धा चमचा तेल ॲड करून घेतलं. तुम्ही कोणताही पॅन वापरू शकता, छोटाच पॅन वापरणं बिलकुलही गरजेचं नाही. त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि थोडेसे तीळ ॲड केले. दिसायलाही छान आणि खायलाही तेवढेच पौष्टिकसुद्धा. आणि त्यावर आपण 3 चमचे बॅटर स्प्रेड केलं. त्या बॅटरच्या वरच्या साईडला मी थोडासा पावभाजी मसाला स्प्रिंकल केला होता आणि वरतून थोडंसं किसलेलं गाजर. हे सर्व ऑप्शनल आहे, छान लागतं आणि पौष्टिक आहे म्हणूनच. आणि 2 मिनटं वाफवून घेतलं. एक साईड छान असं वाफून झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून दुसऱ्या साईडसुद्धा असंच खमंग खरपूस त्याला भाजून घेतलं. फक्त 2 ते 4 मिनटामध्ये आपला हा नाश्ता बनून तयार होतो. टोटल टाईम फक्त 10 मिनटं आपल्याला लागतील. आणि ही हेल्दी मुगाच्या डाळीचे मुगलेट रेसिपी किंवा ह्यालाच मुगाचा बन डोसा असंही म्हणतात.
हा बन डोसा आतूनसुद्धा छान वाफून निघावा म्हणून मधल्या साईडला थोडेसे काप करून त्या ठिकाणी तूप किंवा बटर सोडायचं आणि फक्त 1 मिनिट झाकून ठेवायचा. झटपट अशी आपली नाश्त्याची रेसिपी तयार. थँक्यू.